साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी पण चॉकलेट तर तुझं फेवरेट आहे ना, तूच घे. तू ते चुरा लिया है तुमने जो दिल को गाणं का नाही वाजवत? मस्त वाजवतोस तू. माझं एका मुलावर प्रेम होतं, आदित्य नगरकर. मी खूप कठीण अवस्थेत आहे आधीच. दया कर आणि देव नको होस. मेघनाच्या मनात त्याची आठवण सतत असते, पण कदाचित मला घाबरून ती बोलत नसेल. आता फिरून उलट त्याच्याकडे कसं जायचं या विचारांनी ती दबून जात असेल. ती बंडखोर नाही, साधी आणि सरळ आहे. मी तिला म्हणालो असलो आणि तिलाही मनातून कितीही वाटत असलं तरी मनावरच्या या सगळ्या ओझ्यांमुळे तिला आपलं स्वतःचं मन खऱ्या अर्थाने ओळखता येत नसेल. पण नाही, तिने खणखणीतपणे जगायला हवं, स्वतःच्या मनासारखं. फ्रेंड्स, एकटाच का बसलायस? काय नाही, सहजच. सहज? तुला डिस्टर्ब नाही करायचंय, पण कदाचित तुझ्या लक्षात नसेल आलं 12 वाजून गेलेत. ऑफिसला नाही जायचं का? लक्षातच आलं नाही 12 वाजल्याचं. आणि तसंही विचारांना वेळेचं आणि काळाचं भान थोडीच असतं. तू हो पुढे, मी आलोच. काय झालं? मी गेले तर तू याला आणखी उशीर करशील. माझ्या वागण्याचा त्रास होतो ना तुला? क्षणात मी एका वेगळ्याच जगात जाते आणि भोवतालच्या परिस्थितीचा विसर पडतो मला. पण त्याचे परिणाम मात्र तुला भोगावे लागतात. काल रात्रीही सगळे मिळून मस्त एन्जॉय करत होते आणि माझ्यामुळे तू डिस्टर्ब झालास. बरेचदा होतं आणि असं, पण मी प्रयत्न करेन नक्की. कसला? प्लीज, माझं मन राखण्याचा किंवा मला चांगलं वाटेल असं वागण्याचा मुद्दाम प्रयत्न करायची गरज नाही. तुझ्या वागण्याचे 2-4 फटके बसले ना मला तरी चालेल, पण मुद्दाम केलेली मैत्री आणि मुद्दाम केलेलं प्रेम मला अजिबात नकोय. तुला मनापासून उत्स्फूर्तपणे जे करावंसं वाटत असेल ना तेच कर.
कारण खोटेपणा तुला करता येत नाही आणि मला लगेच ओळखता येतो. स्वप्ना फंडा क्लिअर आहे बॉस. खोट्या मैत्रीपेक्षा खरं भांडण परवडलं है ना. दॅट्स बेटर. गुड नाईट. हो 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 पोचते मी, पोचतेच आहे. पण मला एक सांगा की वनिता ताई आल्यात का तिकडे? नाही नाही, वनिता ताई आल्या असतील ना तर सुरुवातीची सगळी इन्व्हेंटरी त्या चेक करतील आणि ते होईपर्यंत पोचतेच आहे मी. हो हो बाकी झालंय. हो 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 ठीक आहे ठीक. ओके बाय 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 बाय. पोचते. बाय बाय. ताई तुम्ही आधी इथे बसा आणि हा चहा घ्या. मग आहेच दिवसभर धावपळ तुमची. घ्या आधी. मेघना थँक्स हा. मला फार गरज होती अगं एक कप चहाची. थँक्यू सो मच. मोस्ट वेलकम. वाव, चहा अगदी मस्त झालाय हा मेघना. मला लागतो तसा. बघितलंस माझं डोकं? अगं काल मी तुझ्यासाठी एक थांब जरा. पल्लव, ए पल्लव. काय झालं? अगं काही झालं नाही. काल ना मी तुझ्यासाठी एक गंमत आणली आहे. गंमत माझ्यासाठी? पल्लव, आपण काकूसाठी ती गंमत आणली, ती घेऊन ये ना जरा. आलो आलो. अगं मी खरं तर तुला कालच देणार होते, पण लक्षातच राहिलं नाही. आमच्या एक्झिबिशनला ना इतके मस्त मस्त स्टॉल्स लागलेत ना, तर काल मी एक गोष्ट बघितली आणि मला असं वाटलं की ही मेघनालाच दिली पाहिजे म्हणून घेऊन आले. आई हे घे. अरे माझ्याकडे काय देतोयस? तूच दे ना तुझ्या लाडक्या काकूला. काकू काल रात्री द्यायचीच विसरून गेले ग तुला. ताई कशासाठी हो? ए मेघना, कशासाठी काय? अगं मेघना, आपण एका घरातले आहोत की नाही, आणि घरातल्यांनी एकमेकांसाठी केलंच पाहिजे. आणि नुसतं घ्यायचं नाही, ते उघडून पण बघायचं. अरे हो. मला माहिती नाही हा तुझा चॉईस काय आहे. तुला आवडेल की नाही माहिती नाही, घेऊन आले. ताई तुम्ही आणले ना, मस्तच असेल. अरे वा, खूप छान आहे ताई. आवडली ना? हो खूप आवडली. थँक्यू. अगं थँक्यू वगैरे काय. आणि हे बघ मेघना, आवडली आहे ना तर ती वापर हा. अशी कपाटात नको ठेवून देऊस कुठेतरी. हा हो मेघना, आणि तुला खूप मनापासून सांगू, म्हणजे तू पल्लवसाठी स्केट्स आणलेस, मग आता तू काहीतरी आणलं म्हणून मी काहीतरी नाही आणलेला. मला ती बॅग बघून जेन्युइनली असं वाटलं की ही तुला खूप शोभून दिसेल म्हणून घेऊन आले. हे वापरशील ना? नक्की वापरेल. ए अरे तू काय बघत उभा राहिलाय? शाळेत नाही का जायचं? हे बघ पल्लव, आज तुला बाबा सोडणार आहेत. आणि ए बाबा, जा ना पटकन ती जरा बॅग वगैरे चेक कर रे. दप्तर भरले का बघ. एक चल, मला खूप घाई आहे, मी आता पळते. हा चल टाटा बाय. आणि चहासाठी थँक्स. हो टेक केअर. आदित्य हे बघ. काय ग? विजय त्यांनी माझ्यासाठी एक्झिबिशन मधून बॅग आणली आहे. छान आहे ना? अरे वा, मस्त आहे. विजय त्यांचा चॉईस युजली चांगलाच असतो. हा माझ्यासारखा. म्हणजे काय? अगं बाईक, वॉच, कपडे वगैरे गोष्टींवरून होतोच ना तो रिफ्लेक्ट. पण माझा माणसांचा चॉईस सगळ्यात बेस्ट असतो. अच्छा. येस. उदाहरणार्थ? वेल पण तुझा हा चॉईस नाही निघाला बरोबर है ना? कशावरून? मी तुझी बायको असूनही बायको नाही, उलट एक ओझच आहे. तू आणि ओझ. अगं तू तर नाजूक फुलासारखी आहेस. तुझं कसलं ओझ? उलट तुझ्या मनावरची सगळी ओझी भिरकावून दे मेघना, आणि स्वतःला ओळख. माझा चॉईस कधीच चुकणार नाही.
काय आज एकदम देवाला नमस्कार वगैरे? असंच वाटलं आज. सगळ्यांसाठी सद्बुद्धी मागत होतो. बरं, आजचा काय प्रोग्राम आहे? आपला की माझा? तुमचा. म्हणजे मग आपला ठरवता येईल म्हणून विचारते. मला काय नाही, मला एका ठिकाणी जायचं आहे, पण तोपर्यंत मी तुझ्या सेवेला हजर आहे. सेवेचं राहू दे हो. जरा लाडक्या सुनेचं कौतुक करायला जाऊया की? एक्झिबिशनला ना? मग? अरे जाऊया की. दुपारचा चहा झाला की जाऊया. बर. तुझ्या स्टॉल वरून तुझ्यासाठी एक साडी पण घेऊया. हा, पण आता फक्त मला एकटीला घेऊन चालणार नाही. हा, 2 सुना आहेत लाडक्या, लाडकी लेक आहे, त्यांच्यासाठी घ्याव्या लागतील. का? त्यांच्यासाठी त्यांच्या नवऱ्यांनी घ्याव्यात. मी माझ्या लाडक्या बायकोसाठी घेणार. बर, वाद नको. अहो पण अपेक्षा असते मुलींची आपल्याकडून. मोठ्या माणसांनी त्यांच्यासाठी अधूनमधून अशा गिफ्ट घेतल्या ना की बरं वाटतं त्यांना. हा बा. बरं, मी काय म्हणते, नाही तुम्ही म्हणालात ना तुम्हाला कुठे डायरेक्ट जायचंय घरी परत येताना, तर मग राणे काकूंना घेऊन जाऊया का बरोबर? म्हणजे मला येताना कंपनी होईल. नाहीतरी आपण रिक्षामध्ये 2घच जण असणार, एक जागा रिकामीच राहील. काय? काहीच हरकत नाही. पण एक टेक्निकल प्रॉब्लेम आहे. आता काय? तुम्ही दोघी रिक्षात बसल्यावर मला जागा उरणार आहे का? काय हो, पुरे झालं तुमचं. सतत आपली माझी मस्करी करता. सतीश, बरं मी निघू का? ताबडतोब. दुष्ट. बरं, मी सांगितलेलं सगळं लक्षात आहे ना तुझ्या? हो, लक्षात आहे. तू तुझी लेक्चर्स झाल्यावर परस्पर विजयाच्या स्टॉलवर जाणार. हे बरं लक्षात राहिलं तुझ्या. हे नाहीये, बाकीचंही लक्षात आहे. हो. म्हणजे मयूला शाळेतून आणायच्या आधी दूध तापवून ठेवायचं. मयूला शाळेतून घेऊन आल्यावर तिला दूध तर द्यायचंच, पण तू जे काही खायला केलेलं आहे ते देखील द्यायचं. त्यानंतर मयूचा अभ्यास घ्यायचा. नंतर तिला ऍक्टिव्हिटी क्लासला पाठवायचं आणि तिथून संध्याकाळी 7:30 वाजता तिला परत घरी घेऊन यायचं. करेक्ट? क्या बात आहे सतीश. मॅक डायरेक्ट तुला 99 मार्क. 99? का? 1 मार्क कुठे गेला? मग तुझी औषधं घ्यायची आहेत ते विसरलास ना? कंटाळा येतो गो औषधं घ्यायला. सतीश, अरे आता तू लहान बाळ आहेस का? छान माझं बाळ ते. शुगर कोणाला? तुला. काय? चुकलो. लवंगी मिरचीला शुगर कशी काय असू शकेल? सतीश, तुम्ही मॉरे ना. बर करतो, सगळं काही करतो. तू निघ आता. बरं, तू प्लीज नीट सगळं कर. हा, बघतो. अच्छा, बाय 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 बाय. अहो, मोबाईल घेतलात का? घेतला. हल्ली तो सगळ्यात महत्वाचा. हो ना. बाकी काही नाही घेतलं तरी चालतं. नाही पण उपयोग होतो, नाकबूल करण्यात अर्थ नाही. राणे बहिणी कशाने आल्या अजून? हाक मारते मी त्यांना. राणे काकू, राणे काकू. आले. अगं बाई, अजून तयार नाही तुम्ही? अहो एक्झिबिशनला जायचं ना आपल्याला. काल बोललो नव्हतं का आपण? बस काय विसरलात का? नाही हो, विसरले नाही. अहो यांचा फोन आला होता. त्यांचे 2 मित्र आणि त्यांच्या बायका येत आहेत आज घरी जेवायला. अगो बाई, माझ्या हातची सुरुमई फार आवडते ना त्यांना. म्हटलं वाटणाची तयारी करून घेऊया. आणि आता सांगायला येणारच होते माझं येणं कॅन्सल म्हणून. नाही पण एक अट आहे, माझ्यासाठी एक सुरमईची तुकडे ठेवायची. अहो आता त्यांच्याकडे पाहुणे येणार आहेत, तुम्हाला स्वतंत्र तळून देतील ना. नाही हो नाना, ठेवते तुमच्यासाठी पण. या. करा लाड करा अजून यांचे. बरं, अच्छा येतो आम्ही. ठेवा. ठेवणार आहे. दोन. चला आता. पकडून नका. पकडतो तुला. मग पकड ना. अरे काय चाललंय? आधी काका. हे चल ना अंगणात जाऊया. स्केट्स आणू. अरे थांबा ना यार. हे चल ना रे. चल ना रे आधी काका. अरे बाळांनो, आता झालोय ना मी ऑफिस वरून. जाम दमलो यार. थोडं फ्रेश तर होऊ द्याल मला. थोड्या वेळानंतर जाऊया खेळायला आपण. साक्षी, बच्चा पाणी दे ना. हे आपण लपंडाव खेळूया. लपंडाव? अरे लपंडावच खेळायचंय ना. मग काकूला विचार ना. ती पण तुझ्यासारखीच भाव खाते. भाव खाते म्हणजे? म्हणजे मी आत्ताच आली आहे ना, आता कॉलेज मधून आली आहे ना, दमली आहे ना, अशी तुझ्यासारखीच कारण देते. बर. मग आपण असं करूया,
आपण आहे ना इथेच बसून एक चांगला खेळ खेळूया. चारा पाणी. चारा पाणी हा हा कोणता खेळ? अरे मस्त खेळ आहे. आम्ही लहान होतो ना, आम्ही म्हणजे मी, अमित दादा, अर्चना ताई, तेव्हा नानांनी आम्हाला हा खेळ शिकवला होता. तुम्हाला खूप मजा येईल बघा. हा तर काय करायचं माहितीये का, याची मूठ करायची आणि हा अंगठाचा बाहेर काढायचा. हा झाला घोडा. काय झाला? घोडा. करेक्ट. आणि आता याच्यावर वरून असं चारा घालायचा. अरे चारा घालायचा म्हणजे ताक घुसळताना करतो ना असे हात, तसं तसं करायचं त्याच्यावरून. हा चारा घालत राहा. आणि आता मी तुला तुझ्या हातावर चापट मारणार आणि तू चुकवायचा प्रयत्न करायचा. ओके, कळलंय? स्टार्ट. गो. तुम्हाला कळलाय ना खेळ? तुम्ही दोघं खेळा. चल. हॅलो, हा बोल माई. डिनर सेट का ग? माई अगं, तुला एक्झिबिशन मध्ये एक सेट दिसला, त्यावरून तुला आपल्या घरातलं डिनर सेट आठवला. धन्य आहे माई, तू धन्य आहेस. अगं हो आठवतोय मला. ते जांभळ्या रंगाच्या फुलांची नक्षी होती ना त्याच्यावर. हो करेक्ट. नानांचे पायलट मित्र आले की आपण काढायचो तो. हो शोधतो मी. असेल ग बाई, माझ्याच रूम मध्ये असेल. आठवलंय मला. अगं माई, मी आत्ताच आलोय ऑफिसवरून. थोडं फ्रेश तर होऊ देशील की नाही? फ्रेश होतो आणि शोधतो. तू येण्याच्या अगोदर काढून ठेवतो मी तो. झालं? चल बाय. विजया, काय करतेस ग? अगं जरा हिशोबाचं बघतेय. हिशोब ना, मग त्यात एवढं काय टेन्शन? अगं ह्या स्मिताने ना ऐन वेळी डिस्काउंटची भानगड काढलीये. त्याच्यामुळे ना माझं डोकं भिरभिरलंय. आणि डिस्काउंट द्यायचं ना 15%, 20%. हिने 17.5% ही फिगर कुठून काढली देव जाण. 17.5? अगं पण मग तू आणि चित्राने सांगायचंच ना तिला. नेमकं झालं काय, आम्ही मागे डिस्प्लेच्या साड्या लावत होतो, तेवढ्यात तिने सुरुवात केली ना 17.5% डिस्काउंटने. अगं पण असंच न सांगता तिने कसं काय केलं? आणि शिवाय आयोजकांचेही काही नियम असतात की. तीच तर गंमत आहे ना अर्चू. ह्या वेळी की नाही नेमका एम्ब्रॉयडरीच्या साड्यांचा अजून एक स्टॉल लागला होता. आणि स्मिताला अचानक लक्षात आलं की आयोजकांनी त्यांना 15% डिस्काउंट दिलाय. मग काय, स्मिता गेली तिकडे आणि तिने वादावादी करून 17.5% डिस्काउंट पदरात पाडून घेतला. अरे देवा, हे सगळं असं झालं होय? नाही पण मला सांग, हा डिस्काउंट म्हणजे तुम्हाला तोटाच ना? म्हणजे कसं आहे, जमा खर्च वजा करून काहीतरी नफा येईल अशा पद्धतीनेच काही किंमत ठरवली असेल ना तुम्ही? तसं नाही ग बावळट. मूळ किमतीमध्ये आधी 17.5% किंमत वाढवायची आणि मग 17.5% किंमत कमी करून विकायची. कळलं? अगं मग हे आधी कोण सांगणार? बघ, 17.5% ऍड केले आणि त्यातून 17.5% लेस केले तर लेस केले तर मग आपल्याला फायदा काय? अर्चू राहू दे, आपल्याला नाही झेपायचं ते. तुझ्या डोक्यावरून जाणार आहे सगळं ते. सोड विजया, अंडर एस्टिमेट करू नको. 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. रेडी वाटतं.
पडली माझी बॅग?